महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत आणि आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते निकालाकडे। अर्थात कोण सत्तेत येणार, महाविकास आघाडी येणार की महायुती येणार, सर्वात मोठा पक्ष कोणता ठरणार याकडे आता सर्वांचे डोळे लागलेले आहेत। आणि अशात आता एक्झिट पोलचे आकडे वेगवेगळ्या सर्वेचे म्हणजे वेगवेगळ्या संस्थांचे सर्वे समोर येऊ लागलेले आहेत आणि या सर्वेमधून धक्कादायक आकडे समोर आले आहेत। आता माझ्या हातामध्ये जवळपास 8 वेगवेगळ्या संस्थांचे सर्वे आहेत आणि या सर्वेमध्ये कोण सत्तेत येणार याचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत। अर्थात हे अंदाज आहेत, निकाल 23 नोव्हेंबरला समोर येणार आहे। त्यामुळे आपण या आकड्यावरती म्हणजे या सर्वेच्या आकड्यावरती एक नजर मारूया। तर भल्या भल्यांना धडकी भरवणारे हे आकडे आहेत। यामधला पहिला जो अंदाज आहे तो पोल डायरी या संस्थेचा आहे। यामध्ये महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजपला 77 ते 108 जागा मिळत आहेत असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। तर शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना ही 27 ते 50 जागा जिंकते असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला 18 ते 20 जागा मिळतील असा अंदाज पोल डायरीनं व्यक्त केलाय। म्हणजे एकूणच महायुतीला 112 ते 186 जागा मिळतील असा अंदाज पोल डायरीनं व्यक्त केलाय। तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 28 ते 47 जागा मिळतील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला 26 ते 35 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। तर राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 25 ते 39 जागा मिळतील असा अंदाज या पोल डायरीच्या सर्वेमधून व्यक्त करण्यात आला आहे। म्हणजे महाविकास आघाडीला पोल डायरीच्या सर्वेनुसार 69 ते 121 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। यानंतर जो आहे तो एबीपी मॅट्रिक्सचा सर्वे आहे। एबीपी मॅट्रिक्सच्या सर्वेमध्ये बीजेपी आणि महायुतीला म्हणजे बीजेपी आणि महायुतीला 150 ते 170 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। म्हणजे महायुतीला 48% मतं मिळतील असं या सर्वेमध्ये अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। तर महाविकास आघाडीला 110 ते 130 जागा मिळतील म्हणजे 42% मतं महाविकास आघाडीला मिळतील असा अंदाज एबीपी आणि मॅट्रिक्सच्या सर्वेमध्ये व्यक्त करण्यात आलेला आहे। तर इतर जे पक्ष आहेत त्यांना 8 ते 10 जागा मिळतील आणि 10% मतं मिळतील असा अंदाज या सर्वेमधून व्यक्त करण्यात आलेला आहे। यानंतर आणखी एक सर्वे आहे तो आहे रिपब्लिक मार्कचा। त्यामध्ये महायुतीला 137 ते 157 जागा मिळाल्याचं दिसून येतंय। तर महाविकास आघाडीला 126 ते 146 जागा मिळताना दिसत आहेत। तर इतर जे आहेत त्यांना 2 ते 8 जागा मिळतील असं या रिपब्लिक आणि मार्कच्या सर्वेमध्ये सांगण्यात आलेलं आहे। यानंतर आहे तो लोकशाही आणि रुद्राचा सर्वे। लोकसभेला रुद्रचा सर्वे जो आहे तो कुठेतरी निकालाच्या जवळपास गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। तर लोकशाही आणि रुद्रनं जो विधानसभेसाठी सर्वे आणलाय त्यामध्ये सांगितलंय की महायुतीला 128 ते 142 जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला 125 ते 140 जागा मिळतील। तर इतर 18 ते 23 जागांवरती विजयी होतील असा अंदाज जो आहे तो लोकशाही आणि रुद्रच्या सर्वेनं व्यक्त केलेला आहे। त्यानंतर जे आहे ते इलेक्ट्रॉल एज या संस्थेनं जो एक सर्वे केला आहे त्यामधले आकडे देखील बघा। यामध्ये भाजपला 78, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची त्यांना 14, तर शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना 26 जागा जिंकते असा अंदाज इलेक्ट्रॉल एजनं व्यक्त केला आहे। म्हणजे महायुतीला 118 जागा मिळतील असा अंदाज या सर्वेच्या संस्थेनं व्यक्त केला आहे। तर काँग्रेसला 60, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 46, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 44 असा अंदाज हा इलेक्ट्रॉल एजनं व्यक्त केला आहे। म्हणजे महाविकास आघाडीला 150 जागा मिळतील असा अंदाज इलेक्ट्रॉल एजच्या या सर्वेनुसार व्यक्त करण्यात आलेला आहे। इतर पक्षांना 20 जागा मिळतील असं सुद्धा या सर्वेमध्ये सांगण्यात आलेलं आहे। एबीपी चाणक्य स्ट्रॅटेजीचा एक सर्वे आहे त्यामधले सुद्धा आकडे आपण बघूयात। यामध्ये महायुतीला 152 ते 160 जागा मिळत आहेत असं दिसतंय। यामध्ये भाजपला 90, शिवसेना शिंदेच्या शिवसेनेला 48, राष्ट्रवादी अजितदादा पवारांची राष्ट्रवादी त्यांना 22 जागा मिळत आहेत असं या सर्वेमधून दिसून येतंय। तर महाविकास आघाडीला 130 ते 138 जागा मिळताना दिसत आहेत। काँग्रेसला यामध्ये 63, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 35, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 35 आणि इतर 2 असा अंदाज या संस्थेनं व्यक्त केला आहे। तर CNX डेटा लॅब नावाची एक संस्था आहे। या संस्थेनं
असा अंदाज व्यक्त केला आहे की महायुतीला 160 ते 179 जागा मिळतील आणि 46% मतं महायुती घेईल असं या सर्वेनं अंदाज व्यक्त केला आहे. तर महाविकास आघाडीला 100 ते 119 जागा मिळतील आणि 41% मतं ही महाविकास आघाडीला मिळतील असा अंदाज CNX डेटा लॅबनं व्यक्त केलेला आहे. यामध्ये इतर जे आहेत पक्ष त्यांना 6 ते 12 जागा मिळतील आणि 13% मतं मिळतील असा अंदाज जो आहे तो CNS डेटा लॅबनं व्यक्त केला आहे. यानंतरचा एक महत्त्वाचा सर्वे आहे तो म्हणजे GAIनं केलेला सर्वे. यामध्ये महायुतीला 114 ते 139 जागा त्यांनी दाखवलेल्या आहेत आणि महाविकास आघाडीला 105 ते 134 जागा दाखवल्या आहेत आणि इतर जे पक्ष आहेत त्यांना 0 ते 8 जागा या सर्वेमध्ये दाखवण्यात आलेला आहे. एकंदरीतच हे पोल ऑफ पोलचे आकडे आपण बघितले. यामध्ये जवळपास 8 संस्थांचा आपण सर्वे जो आहे तो बघितला. अर्थातच जसं की सुरुवातीला सांगितलं की हा केवळ अंदाज आहे. वेगवेगळ्या संस्थांनी आपल्या सॅम्पलिंगच्या द्वारे हा अंदाज वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये केलेला होता आणि त्या आधारे हा एक अंदाज व्यक्त केलेला आहे. अर्थात जो हा 8 संस्थांचा आपण अंदाज बघितला त्यामध्ये कुठेतरी महायुतीला आघाडी मिळताना दिसते आहे. निश्चितपणानं जसं की सांगितलं वारंवार आम्ही सांगतोय की हा केवळ अंदाज आहे. 23 तारखेला आपल्याला बघायचं आहे की महाराष्ट्राच्या जनतेनं नेमकं कुणाच्या पारड्यामध्ये बहुमत टाकलंय. आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.